हॅलो स्टुडंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतोय. मेन्स अ क्वेश्चन म्हणजे मेन्सचं डेली क्वेश्चन आपण डिस्कस करत आहोत. त्याच्या आधारावर आपल्याला सिलेबसमधले महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक तयारी खूप चांगल्या लेवलला घेऊन जायचं आहे. मेन्सचा एक क्वेश्चन आपण डेली डिस्कस करतो. त्याच्यातून आपले कशी पद्धत आहे बघा, की जे कोणी नवीन विद्यार्थी बघत असतील त्यांच्यासाठी, की मेन्सचा एक क्वेश्चन आपण डिस्कस करू. हा क्वेश्चन आहे आता. तर या क्वेश्चन नंतर तुम्ही तो टॉपिक रीड करायचा आहे. त्याच्यानंतर माझ्या लेक्चरच्या आधारावर मी जे पॉईंट सांगितलेले आहेत आणि त्याच्यात तुम्हाला आणखी वाटत असतील तर ते पॉईंट्स बघून तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे इंटरेस्टेड असतील त्यांनी ते उत्तर मला पाठवायचं आहे PDF फॉर्मॅटमध्ये. माझा व्हॉट्सअप नंबर मी ऍड केल्यानंतर त्यांचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल आणि त्यांना मॉडेल आन्सर प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. तर क्वेश्चन आजचा बघा GS1 मधून आहे. हा एन्शंट हिस्ट्री मधला आपण एक टॉपिक आज घेतलेला आहे. मौर्य प्रशासन हे अत्यधिक केंद्रीकृत प्रशासन होते. चर्चा करा. केंद्रीकृत, सेंट्रलाइज्ड हा एक कीवर्ड आहे. आणि मौर्य म्हणजे काय? सेंट्रलाइज्ड ऍडमिनिस्ट्रेशन मौर्य साम्राज्याचं होतं. त्याच्यावर डिस्कस करा. 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. 15 मार्कचा हा क्वेश्चन आहे. तर विद्यार्थ्यांनो सुरू करूयात आपण. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. 2018 पासून मी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करत आलेलो आहे. आता थोडं माझं वेगळं पॅशन आहे. या मार्गदर्शनाबरोबरच मी लाईफ कोच आणि NLP कोच म्हणून काम करत आहे. माइंड कोच म्हणून काम करत आहे. मेमरी ट्रेनर अशा ह्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहोत. माझं पॅशन आहे ते. त्याचे वेगवेगळे जे काही ते क्लायंट्सना मी डील करत असतो. वेगवेगळे वर्कशॉप सेमिनार्स मी सातत्याने घेत असतो. तर ही माझ्याबद्दलची माहिती आहे. सुरू करूयात. GS1चा क्वेश्चन आहे. खूप महत्वाचा आहे आणि याच्या आधारावर काय आपल्याला मेन्सची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होईल. सिलेबस मधले महत्वाचे पॉईंट्स आपले कव्हर होतील. ठीक आहे. समजून घ्यायचं आपल्याला केंद्रीकृत व्यवस्था. ठीक आहे. सेंट्रलाइज्ड सिस्टम. मग आता ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं सेंट्रलाइज्ड होतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण हे आपल्याला नेमक्या शब्दांमध्ये मांडायचं आहे. मौर्य प्रशासन एक अत्यंत केंद्रीकृत व्यवस्था होती. ते कशा पद्धतीने बघा, साम्राज्य विस्तार जे आहे ते बघा, मोठा भारतीय विस्तार होता. खूप दूरवर त्यांचं साम्राज्य पसरलं होतं. खूप मोठा त्यांचं छत्र पसरलं होतं. प्रशासनाचं स्वरूप कसं होतं बघा, केंद्रीकृत प्रशासन होतं. हे आपल्या इंट्रोमध्ये आपल्याला मांडायचं आहे. ठीक आहे. म्हणजे इंट्रो कशा पद्धतीने, त्यांचा मुख्य आधार काय होता की अर्थशास्त्र होतं. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अर्थशास्त्र त्याच्या आधारावर जे आहे ते मौर्य साम्राज्याची स्थापना झालेली आहे. आणि मग नंतर खूप मोठा विस्तार राहिलेला आहे. अशोकाच्या काळामध्ये तर विस्तार खूप मोठा झालेला आपल्याला दिसून येतो. मग आता ह्या साम्राज्याची व्यवस्था आपल्याला सर्वांना माहिती आहे, फक्त ते आपल्याला मांडायचे आहे. केंद्रीकृत प्रशासन ह्या गोष्टीवर आपल्याला विशेष भर द्यायचा आहे. मग ते कसं होतं ते आपण बघूया. राजा किंग आहे, सेंट्रलला आहे. सर्व अधिकार इकडे आहेत. सगळे सत्तेचा केंद्रबिंदू ऑब्विसली राजा आहे. सर्वोच्च राजा आहे. सर्वोच्च सत्ता आहे. राजा हा सत्तेचा सर्वोच्च आणि अंतिम स्त्रोत. हा एक मुद्दा आपण समजून घ्यायचा मौर्य साम्राज्याच्या संदर्भात. तर ऑब्विसली सर्व सिस्टीम जे आहे ते राजाकडून रन केले जायचे. असिस्ट करायला खूप लोक होते, मात्र अंतिमता जी पॉवर ही होती, पॉवर केंद्रीकृत राजाकडे होते. ठीक आहे. शक्तिशाली नेतृत्व तर चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांच्यासारखे शक्तिशाली राजे होते. ऑब्विसली निर्णय क्षमता त्यांची खूप चांगली होती आणि महत्वाच्या विषयावरती स्वतः निर्णय घ्यायचे. हे अशा पद्धतीचे हे डायग्राम मधून तुम्हाला लक्षात येईल. सर्वाधिकार जे आहेत ते सर्व नागरी, लष्करी आणि न्यायिक अधिकार राजाच्या हाती एकवटले होते. हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याला. केंद्रीकृत प्रशासन आहे. प्रशासन म्हटलं की आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की लष्करी, नागरी, आर्थिक आणि न्यायिक अधिकार हे राजाकडे एकवटलेले आहेत किंवा केंद्रीय यंत्रणेकडे एकवटलेले आहेत. हा मुद्दा आपल्याला मांडायचा आहे. त्या आधारावर आपण पटवून द्यायचंय की केंद्रीकृत प्रशासन होतं. पुढे मुद्दा काय आहे बघा, राजा आहे. राजाला असिस्ट करण्यासाठी मंत्री परिषद आहे, सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद होती. हे आपण मौर्य साम्राज्यामध्ये बघितलेलं आहे. उच्च अधिकारी होते की प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमात्य ह्या उच्च अधिकाऱ्यांची नेमणूक होते. मग आता अमात्य हे सुद्धा केंद्रीय स्तरावरचे अधिकारी होते. लक्षात येते काय? त्यांचं जे काय स्तर आहे तो ठीक आहे अगदी प्रांतिक स्तरापर्यंत आणि प्रांतिक स्तरावरून पूर्ण ग्रामरचनेपर्यंत त्यांचे अधिकारी होते. मात्र सत्तेचं
विकेंद्रीकरण आपल्याला फारच दिसून येत नाही, लिमिटेड दिसून येतं. प्रशासकीय सत्ता पूर्णपणे केंद्रीभूत झाली होती केंद्राकडे. हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचे. महत्वाचं काय याच्यामध्ये, सल्ल्यासाठी मंत्री जरी असले तरी अंतिम आणि सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केवळ केंद्राकडेच होते. लक्षात येते का? हा मुद्दा आपण समजू. म्हणजे जरी असलं तरी अंतिम सत्ता कुठे होती? केंद्राभोवती फिरत होती. प्रांतिक प्रशासन होतं, मात्र प्रांतिक प्रशासनात सुद्धा जी काही नेमणूक व्हायची, केंद्राची मजबूत पकड सुद्धा आपल्याला इथं प्रांतिक याच्यावर दिसून येते. म्हणजे समजा की आता केंद्राने वेगवेगळ्या प्रांतामध्ये, इथं हा एक प्रांत आहे, हा एक दुसरा आहे, हा तिसरा आहे, असे विविध प्रांत आहेत. इथं प्रशासक म्हणून राजकुमाराची नेमणूक व्हायची, मात्र कंट्रोल जे असायचे ते केंद्राचं असायचं. लक्षात येते का? केंद्राचा एजंट म्हणूनच, केंद्राचा एक प्रशासक म्हणूनच तिथं राजकुमार जायचा, केंद्राच्या पॉलिसी तिथं राबवल्या जायच्या. अंतिमतः सत्ता कुठं एकवटली जायची? केंद्रामध्ये जायची. साम्राज्याची विभागणी विविध प्रांतामध्ये दिसून येते, मात्र हे सगळं पूर्ण सेंट्रलाइज एका ठिकाणी होतं. हा आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे. केंद्रातून नियंत्रण असायचं, आणि जरी प्रांत दूर दूर जरी असले, खूप वेगवेगळ्या, मी जसं की मगाशी आपण एक्सप्लेन केलं की खूप दूर दूरपर्यंत पसरलेलं हे साम्राज्य होतं. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रांत, खूप अंतर जरी असलं तरी केंद्रातून थेट नियंत्रण ठेवलं जायचं त्या विविध प्रांतांवर. ठीक आहे. राजस्व आणि कायदा हा महत्वाचा भाग होता सत्ता राबवण्यासाठी मौर्य साम्राज्याचा. राजस्व व्यवस्था कशी होती बघा, कर वसुली होते, मात्र कर वसुलीचं जे काही नियंत्रण असतं ते थेट केंद्राच्या अखत्यारीत होतं. आणि आर्थिक केंद्रीकरण जे आहे, त्या राज्याच्या आर्थिक नाड्या किंवा आर्थिक व्यवस्थापन जे आहे त्याचं पूर्णपणे केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळेच ही प्रबळ सत्ता होती, आर्थिक केंद्र होतं असं म्हटलं जातं. कायदा व सुव्यवस्था आहे, न्यायव्यवस्था, गुन्हेगारी आणि दिवाणी न्याय व्यवस्था हे पूर्णपणे केंद्र नियमित होते, केंद्राकडून नियमित केले जायचं. प्रांतिक स्तरावर जरी निपटार होत असला तरी त्याचं जे काही नियंत्रण होतं, थेट नियंत्रण, ते केंद्राकडेच होतं. ठीक आहे. हे मुद्दे, हे दोन मुद्दे आहेत ना खूप महत्वाचे आहेत, राजस्व आणि कायदा. कारण अल्टिमेटली आपल्याला काय सांगायचंय की प्रशासन केंद्रीकृत होतं, केंद्राकडे जास्त नियंत्रण होतं. ठीक आहे, हे आपल्याला सांगायचं. मग त्याच्यासाठी राजस्व आणि कायदा हे दोन मुद्दे आपल्याला खूप महत्वाचे आहेत प्रशासन मांडताना. तळागाळातील प्रशासन कसं होतं बघा, विकेंद्रित घटक होते. जरी आता स्थानिक अधिकारी होते, ग्राम आणि नगर पातळीवर जरी असले, स्थानिक अधिकाऱ्यांची वेगवेगळे नेमणूक होत होते, पण ते लिमिट होतं. विकेंद्रीकरण काही प्रमाणात होतं. आता आपल्याला उत्तर बॅलन्स करायचं, आपण बॉडीमध्ये लिहिलेलं आहे, बॉडीच्या एंडला असं जरी असलं तरी काही प्रमाणात विकेंद्रीकरण आपल्याला सत्तेचं दिसून येतं. मग ते विकेंद्रीकरण करायचं आहे, काम सुलभ करायचं आहे, प्रशासन सुलभ करण्यासाठी विकेंद्रीकरण सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. हे उमजलं होतं मौर्य साम्राज्याला. म्हणून त्यांनी काय केलं होतं की स्थानिक अधिकारी नेमणूक केले होते, ग्राम आणि नगर पातळीवरचे आहेत स्थानिक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. काही पातळ्यांवर त्यांना स्वायत्ता दिली होती. स्थानिक पातळ्यांवर प्रशासनात अंशतः स्वायत्ता दिली होती की जेणेकरून लोकल लेवलला ती काय निर्णय घेऊन किंवा त्याची अंमलबजावणी करता येईल, आणि ते खूप गरजेचं होतं सत्ता राबवण्यासाठी. अशा रीतीने जरी केंद्रीकृत असलं तरी सुद्धा काही अंशतः जी आहे ती स्वायत्ता दिली होती स्थानिक पातळीवर. लक्षात येते, हा एक मुद्दा मांडायचा की त्यांनी पूर्णतः केंद्रीकृत नव्हतं, तर काही अंशी विकेंद्रीकरण सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे वेगवेगळे अधिकारी होते, महसूल विभागाचे असतील किंवा लष्करी अधिकारी, ते तळागाळापर्यंत दिले होते. याचा अर्थ काय की थोड्या प्रमाणात त्यांनी विकेंद्रीकरणाचा पायंडा पाडला होता. ठीक आहे. मर्यादा आणि निष्कर्ष काय, मर्यादा काय होतं की अतिकेंद्रीकरण झाल्यामुळे केंद्राच्या सत्तेचं अतिकेंद्रीकरणाचं काय झालं की प्रशासनावर अतिरिक्त ताण यायचा. खूप केंद्रीकृत एकवटली होती सत्ता आणि त्याचा अतिरिक्त ताण दिसून येतो. विशाल साम्राज्य होते, इतक्या विशाल साम्राज्याचा केंद्रातून प्रभावी नियंत्रण ठेवण्यास अनेक अडचणी येत होत्या. ऑब्व्हियसली येणारच आहे, कारण एवढं महान साम्राज्य, एवढं मोठं साम्राज्य असेल सर्वदूर, आणि ते एका ठिकाणाहून नियंत्रण ठेवणं म्हणजे अनेक अडचणी, चॅलेंजेस येत होते. निष्कर्ष काय टाकायचे याच्यामध्ये बघा, मर्यादित विकेंद्रीकरण असलेले केंद्रीकृत प्रशासन म्हणजे लिमिटेड. मी मग सांगितले की बॉडीच्या एंडला थोडं आपल्याला की लिमिटेड विकेंद्रीकरण होतं, मर्यादित विकेंद्रीकरण होतं, हा मुद्दा मांडायचा. कन्क्लुजनला जायचे की मौर्य प्रशासन हे अतिकेंद्रित प्रशासन जरी असले तरी काही अंशी मर्यादित विकेंद्रीकरणावर भर दिला होता. जसे मग ते सांगायचे की आपण ऑलरेडी बॉडीमध्ये मेन्शन केलेलं असो की काही जे महसूल अधिकारी किंवा लष्करी अधिकारी,
ठीक आहे, किंवा न्यायिक अधिकारी ते स्थानिक पातळीवर नेमले होते का, तो विकेंद्रीकरणाचा प्रकार होता का लिमिटेड. मात्र काय करायचं आहे, कन्क्लुजन मध्ये सांगायचंय की मर्यादित आहे हे विकेंद्रीकरण. मर्यादित विकेंद्रीकरण असलेले अतिकेंद्रीकृत प्रशासन होते मौर्य साम्राज्याचं. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं हे उत्तर लिहायचं आहे. आणि जे विद्यार्थी लिहितील त्यांनी ह्या नंबरवर तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये ते तुमचं जे काय ते आन्सर पाठवा. जरूर तुम्ही लिहायला सुरुवात करा. आन्सर रायटिंग प्रोसेस आहे, एका दिवसामध्ये तुम्हाला कोणी सांगत असेल ना प्री नंतर लगेच तू आन्सर रायटिंग, तर तो खूप मोठा हे आहे बघा, ब्लंडर तुम्ही करताय स्वतःवरून, स्वतःला नुकसानी टाकताय. तुम्हाला आत्तापासून लिहावं लागेल, म्हणजे एका दिवशी तुमचा आन्सर चांगलं तयार होईल. चुकतील, बऱ्याच गोष्टी येतील, मुद्दे राहतील, हे सगळं बरेच महत्वाचे मुद्दे टू द पॉईंट मी सांगितलेलं. ह्याचं मॉडेल आन्सर मी प्रोव्हाइड करेन, पण मॉडेल आन्सर इथं एक पेज ऍड करायला काही प्रॉब्लेम नाही आहे मला. मात्र माझा प्रयत्न हा आहे की जे विद्यार्थी लिहून पाठवतील त्याचा आन्सर एव्हॅल्युएट करून त्याला एक प्रॉपर आन्सर म्हणजे मॉडेल आन्सर देऊ, जेणेकरून ते चुकांमधून सुधारणा होतील. म्हणजे तुम्ही जोपर्यंत ट्राय करणार नाही, चुका करणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही आन्सर रायटिंगच्या बाबतीत. आता मेन्स जी आहे ती MPSC ची परीक्षा ही UPSCच्या धर्तीवर रिटर्न झालेले, डिस्क्रिप्टिव्ह झालेले आहे. तर आपण या रेसमध्ये आता उतरलं पाहिजे, याची तयारी सुरू केली पाहिजे. गांभीर्याने घ्यायचं आन्सर रायटिंग. असेही मी म्हणत नाही की खूप सारे लिहायला, रोज एक आहे, आपण एक डिस्कस करतोय तर तोच पार्ट वाचायचा आहे. मी असंही सांगितलं नाही की डायरेक्ट क्वेश्चन लिहा, तो वाचायचा आहे, प्रॉपर समजून घ्यायचा आहे, परत एकदा वाटलं लेक्चर बघायचं आहे, त्याच्यातून मुद्दे लक्षात येतील. काही तुम्हाला आणखी मुद्दे ऍड ऑन करायचे असते तर त्या आधारावर लिहायचं आहे. आणि मग लिहून मला पाठवल्यानंतर मी तुम्हाला त्याचं मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करून, ही सिरीज असंच चालू राहील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण साधारण GS2 किंवा GS3चा एखादा क्वेश्चन आपण डिस्कस करू. इथिक्सचं आपण नंतर इन्क्लूड करू. पहिल्यांदा GSचा एक चांगला बेस तयार करून घेऊयात आणि मग त्या आधारावर मग त्यानंतर मग आपण एस्सेचं आन्सर स्ट्रक्चर वगैरे डिसाईड केला, एस्से ब्रेनस्टॉर्मिंग कसा करायचं वगैरे, हे सगळे सेशन्स आपण घेऊयात. लेक्चर आवडला असेल तर शेअर करा इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत. इथेच थांबूयात. धन्यवाद.